मलकापूर नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत झाली होती। आज सकाळी 10 वाजता मलकापूर नगर परिषदेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप उबाळे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश लवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली। जनसुराज्य भाजप आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रश्मी कोठावळे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार माया पाटील यांच्यावर 485 मतांनी विजय मिळवला। या निवडणुकीत जनसुराज्य भाजप आणि दलित महासंघ आघाडीनं आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवलंय। नगरसेवक पदाच्या 20 जागांपैकी 11 जागांवर जनसुराज्य, 1 जागेवर भाजप तर 7 जागांवर ठाकरे गटानं यश मिळवलंय, तर 1 अपक्ष उमेदवार विजयी झालाय। नूतन नगराध्यक्षा रश्मी शंतनू कोठावळे यांनी मलकापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। आणि ह्या मलकापूरचा चेहरा मोहरा बदलण्याचा मी 100% प्रयत्न करेन। महिलांच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न करेन। तसेच मलकापुरातील जे युवा विद्यार्थी आहेत त्यांच्या स्पर्धा परीक्षेसाठी नक्कीच मी काहीतरी प्रयत्न करेन। आणि जो तुम्ही हा एवढा भरघोस मताचा माझ्यावर विश्वास दाखवलाय त्याबद्दल मी सर्वांची मनापासून खूप खूप आभारी आहे। निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला।